आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ते। संत आम्हाला स्वतःसारखं बनवण्याचं कार्य करतात आणि ते करत असताना मनामध्ये कुठल्याही याती कुळाचा विचार येऊ देत नाही, जाती धर्माचा विचार येऊ देत नाही। मुळात जाती धर्म संतांपाशी नाहीतच, ते तर तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचं ठरतं नाही का। आम्ही जाती धर्मावरती विश्वास ठेवतो, ठीक आहे, प्रत्येकजण मोठा आपापल्या ठिकाणी, पण कुठेतरी समाजामध्ये जगत असताना धर्म जात पंथ संप्रदाय याच्याही पुढे जाऊन कुठेतरी माणुसकीचा धर्म आहेच ना। काय माणसं आजकाल कुठलेही व्हिडिओ व्हायरल करतात, काही व्हायरल होतंय महाराज, आजकाल तर काही व्हायरल होतंय। काल परवाचीच गोष्ट, ज्या क्षणाला मोबाईलवरती तो व्हिडिओ बघितला, एक मिरची खाण्याकरता लेकराला दिली, त्या लेकरानं ती मिरची खावी, डोळ्यातली आसवं लपवत ती मिरची खाल्ली, तिखटपणाही सहन केला, हातामध्ये पैसे आले, चेहऱ्यावरती हास्य आणण्याचा प्रयत्न करते, पण डोळ्यातलं पाणी काही लपवता येईना। म्हणजे लोक माणुसकी एवढी विसरत चालले। काल परवाचाच व्हिडिओ, आत्ता रात्रीचा व्हिडिओ मला वाटतं की ज्या क्षणाला आपल्या देश सीमेवरती रक्षण करणारे अनेक जवान आहेत, जिथं पाणी सुद्धा पिता येत नाही म्हणालेत नाही का, आणि एवढ्या थंडीमध्ये एवढ्या गारठ्यामध्ये ते आपल्यासाठी बसलेत, देशाचं रक्षण करतायत। त्या जवानांना, शहीद होणाऱ्यांना, कार्यरत असणाऱ्यांना कधी जात विचारली जाते, धर्म विचारला जातो। कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए। कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए। अगर मरना ही है तो मर इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा तेरे कफन के लिए, तेरे कफन के लिए। मृत्यू यावा, तिथे जात धर्म पंथ संप्रदाय बघितलं जात नाही, देशाकरता मरावं। सिंधुताई सपकाळ कुठल्या जातीच्या धर्माचं बघितलं गेलं, अवघ्या महाराष्ट्रानं स्टेटस ठेवलेत नाही का, आणि त्यांचंही वाक्य खरंच निघालं महाराज नाही का, हा महाराष्ट्र असा आहे, इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं। खरंय, आहेतच आमची माणसं अशी, इथे जिवंत आहेत तोपर्यंत कुणाला समजून घेतलं जातच नाही, आणि गेल्यानंतर मात्र नावाचा उदो साधू संतांनी किती केलं आमच्यासाठी, जिवंतपणे तर आमच्याकडनं काही घडलंच नाही। देशसेवा करतात, धर्मसेवा करतात, अशी कितीतरी माणसं या जगामध्ये आहेत। सिंधुताई सपकाळ असतील किंवा अनेक प्रकारचे समाज सुधारक आहेत, अनेक प्रकारची संत मांदियाळी आहेत, वर्णन तरी कुणाकुणाचं करावं। तिथे कुठे जात धर्म पंथ संप्रदाय महत्वाचं सांगितलं जात न पाहे याती कुणाचा विचार। हा परमार्थातला आनंद आहे महाराज, प्रत्येकाला मिळेल असं नाही नाही का। प्रत्येक ठिकाणी सप्त्याला अनेक ठिकाणी कीर्तन होतात, पण कधी कधी कसं होतंय ताई, माईक स्वरात आहे तर वाजवणारे नीट नाहीत, वाजवणारे नीट भेटतात तर गाणारे नीट भेटत नाही, सगळं नीट भेटत तर कधी कधी लोकांचा प्रतिसादच नाही। आता त्या मास्कमुळं तर अवघडच झालंय, आधी तरी दिसायचं कमी झोपलेत का जागेत, आता एखादा डुकलाही होतो तरी मार झाला कळत नाही नाही का। सांगण्याचा मुद्दा माझा एवढाच आहे, जात पंथ धर्म संप्रदाय संतांपाशी नाही, जो आला त्याचा उद्धार करत गेले। अरे ज्या क्षणाला माझ्या भाषेतच सांगायचं झालं तर, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है। खुशनसीब होता है वो खून जो देश के काम आता है, जो देश के काम आता है। ते प्रत्येक रक्त मग जवानाचं असू देत, संतांचं असू द्यात, गावात काम करणाऱ्या शेतकऱ्याचं असू द्यात, कुणाचंही असू देत, अत्यंत महत्त्वाचं, कारण त्याला कुठल्याही जाती धर्माचा लवलेश नाही। संतांनी सांगावं की आमच्याकडे हे नाहीच, जो आला त्याचा उद्धार केल्याशिवाय आम्ही राहिलो नाही, मग कोणी किती खल दुष्ट का असू ना।
घटनट यावे शुद्ध होऊन आणि कुणीही या मनामध्ये कुठलाही विचार घेऊन या, पण या वारकरी संप्रदायाच्या पवित्र अशा भूमीवरती आल्यानंतर मनात कितीही वाईट विचार का असेना, पण इथं आल्याशिवाय तो शुद्ध झाल्याशिवाय राहत, इथं आल्यावर तो शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. ही परमार्थाची ताकद आहे. परमार्थ वेशावर नाही महाराज, कसं दिसलं पाहिजे कसं हसलं पाहिजे. परमार्थ वेशावर नाही, परमार्थ विचारांवर आहे. नाही तर रातच्या बाबानं कीर्तन केलं आणि सकाळी तो भलत्याच ठिकाणी दिसला. वारकरी संप्रदाय वेशावर नाही, तो विचारांवर आहे. ज्या क्षणाला कीर्तनकार मंडळी एखादा विचार स्वतः आचरणात आणतील त्याच क्षणाला समाज ते आचरणामध्ये आणतो. साधू संतांनी स्वतः आचरणात आणलं. कोणी किती जगात येतोच. स्वतःला आलेले अनुभव या जगाला सांगतात ते संत आहेत. कोणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करतो. संतांच्या नाथबाबांच्या अंगावरती यवनानं 108 वेळेस थुंकावं वर्णन येतं नाही का, तरीही न रागावता प्रसाद देऊनी यवनांगावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. अशी कितीतरी उदाहरण आहेत. 99 ज्या क्षणाला वर्णन येतं संतांनी त्रास द्यावा. आपल्याला सगळ्यांना समाजामध्ये जगत असताना सगळं काही आयतं मिळतं, तरी सुद्धा आमची तक्रार करण्याची सवय काय कधी जातच नाही. सगळं काही देवानं आम्हाला दिलंय तरी सुद्धा माणसं रागावतात की महाराज आम्ही तर देवासाठी एवढं केलं होतं. घरामध्ये अचानक कोणी कमी वयात जर गेलं तर बऱ्याच ठिकाणी लोक प्रश्न उपस्थित करतात का आमच्याच घरात असं का व्हावं. आम्ही तर देवासाठी किती केलं होतं, आम्ही भगवंतासाठी किती केलं, देवाची बाळंतपणं केलीत, आम्ही काय केलं देवासाठी. जेवढं त्यानं दिलं ते तर उपभोगतच आलो. काही गोष्टी अशा आहेत होऊ देत ना मनाविरुद्ध. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर फरक कुठे पडतो, शेवटी ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. ते देवालाही चुकलं नाही म्हणतात, तिथे तुम्हाला आम्हाला कसं चुकावं. साधू संतांना सहन करावं लागलं, तिथे तुमची आमची काय व्यथा. फार सुंदर प्रसंग येतो, अगदी पहाटेचा प्रसंग आहे. शांत निवांत वातावरण. पहाटेच्या प्रसंगाला त्या शांत वातावरणामध्ये झोपडीचं दार किलकिलत उघडावं. 7-8 वर्षांची तेजस्वी मूर्ती बाहेर यावी. अंगावरती उत्तरीय पांघरलेलं छोटासा पंचा खांद्यावरती टाकलेला. अवघ्या 7-8 वर्षाच्या वयात ते लेकरू उठलंय एवढ्या थंडीत. का कशा करता. कारण त्या लेकराच्या मनामध्ये विचार आला आता आपण उठावं, प्रातःकाल होते, इंद्रायणीवर जावं, स्नान करावं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. आत्ताच्या 20-21 वर्षाच्या वयातल्या तरुणाईच्या मंडळींच्या मनामध्ये येईल, तरुण मंडळींच्या मनात गावात सप्ताह सुरू आहे, काकड्याला जावं, हरिपाठाला जावं. आपल्या गावातलं मला माहित नाही, पण बाकीच्या ठिकाणी जर गेलं लोकांना सांगितलं दादा ज्ञानेश्वरीचं वाचन करत चला,
लोक म्हणतात ताई आपल्याला काय असलं आवडत नाही, आपल्याकडे वेळ नाही. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबा राय जर ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती करत असतील तर कमीत कमी वयाच्या 51व्या वर्षापर्यंत ती वाचताच आली पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याच्या संकल्पाची स्थापनेची संकल्पना जर छत्रपती करू शकतात तर कमीत कमी स्वतःचं पोट भरता यावं म्हणून 25व्या वर्षापर्यंत एखादा उद्योग व्यवसाय उभारण्याचा संकल्प तुम्ही आम्ही करू शकत नाही. पण नाहीये तुमच्या मनामध्ये. आणि ज्यांच्या मनामध्ये यावं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमाटे, ज्यांच्या मनामध्ये तो विचार आलेला होता ती या विश्वाची माऊली ज्ञानोबा राय. ज्ञानोबा रायांच्या मनात यावं, अंगावरती उत्तरीय पांघरलं, छोटासा पंचा खांद्यावरती टाकला, इंद्राणीच्या दिशेनं आपली छोटी छोटी पावलं टाकत 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 निघावं. वातावरणातली प्रसन्नता अंतःकरणामध्ये भरून पावते. सूर्यानं भगवा प्रतिबिंब सोडायला नुकताच प्रारंभ केलेला. घरट्यातले पक्षी पिलं उठली आहेत, त्यांना चारा आणावा म्हणून पक्षी बाहेर पडतायत. चिव्हाळा हलकासा कानावरती ऐकू येतोय. दूर कुठेतरी गाय वासराच्या हंबरण्याचा आवाज ऐकू येतोय. इंद्राणीच्या काठी यावं, रात्रीच्या प्रहराला सोडलेले दिवे अजूनही मंदावत चाललेल्या अवस्थेत पाण्यावर उचंबळतात. काठावरती पंचा अलगद काढून ठेवावा आणि माऊलींनी पाण्यात प्रवेश करावा. तशी थंड गार पाण्याची शिरशिरी अंगावरती उमटून जावी. या पंचमहाभूतांमध्ये उठणाऱ्या आनंद लहरी आता देहाच्या पंचमहाभूतांमध्ये समाविष्ट होत आहेत. देहाच्या पंचमहाभूतात समाविष्ट होत आहेत. वातावरणातली प्रसन्नता अंतःकरणामध्ये भरून पावते. गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं छोटे छोटे मासे येतात, पायाला टोचे मारून जात आहेत. आणि त्या प्रसन्न वातावरणात माऊली ज्ञानोबा राय हातात पाणी घेतात. पाणी कशा करता? सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याकरता. पूर्वी त्रिसंध्या करायची असली की सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची रीत आहे, पद्धत होती. आता फारसं अलीकडे ते दिसत नाही. पण अर्घ्य वाहतय कोण? एक ज्ञान सूर्य दुसऱ्या तेजो सूर्याला अर्घ्य अर्पण करतोय. त्या प्रसन्न वातावरणामध्ये माऊलींच्या मुखारविंदातनं धीर गंभीर अशा मंत्रोच्चाराचा प्रारंभ व्हावा. हातातल्या पाण्याचा तवंग, पाणी टपटप टपटप गळतंय, पुन्हा इंद्राणीच्या पाण्यामध्ये समाविष्ट होत आहे. मुखारविंदातनं मंत्रोच्चार निघतायत. ओम सूर्याय नमः. ओम तेजाय नमः. ओम भास्कराय नमः. मुखारविंदात मंत्रोच्चार निघतात. इकडे काठावर स्नानाकरता आता वर्दळ वाढत चालली आहे. त्या वर्दळीमध्ये कोणीतरी आलंय. आपल्या एक टांगी धोत्राच्या काठाला झटका देत, कपाळावरच्या 7 आठ्या वाढवत काठावरून जोरात कोणीतरी आरोळी ठोकली. कोण रे? संन्याशाचा ज्ञान्या का? वातावरणामध्ये आवाज घुमावा. हातातल्या पाण्याचा तवंग जसाच्या तसा निष्ठावा. डचकून मागे वळून बघावं. काठावरती उभे असणारे, एक टांगी धोत्राच्या काठाला झटका देणारे, कपाळावरच्या 7 आठ्या वाढवणारे, संन्याशाचा ज्ञान्या का म्हणून विचारणारे विसोबा काका दृष्टीस दिसून यावेत. विसोबा काका विचारतात, संन्याशाचा ज्ञान्या, तुमच्या आमच्या खिशात काहीच नसू द्या, समोरच्यानं आरे केलं तर माणसं कार्य केल्याशिवाय राहत नाही, ही आपली प्रवृत्ती आहे. अरे जगाचा बाप आहे, राग आला नाही महाराज. ज्ञानोबा रायांच्या मुखारविंदातनं शब्द उमटावेत. हो काका, मी ज्ञाना. अरे इंद्राणीच्या पाण्यात काय करतोस? तुम्ही लोकांनी आता हे इंद्राणी सुद्धा वाटवायची ठरवली वाटतं. इंद्राणी वाटवायची ठरवली. ज्ञानानं तितक्यात शांतपणे उत्तर द्यावं, काका आमच्या सारख्यांच्या स्पर्शानं जर बाटेल तर हे तीर्थच कसलं हो? तीर्थच कसलं? गटारीचं पाणी आलं, गंगेला मिळालं, तेही गंगा जल झालं.
गंगाजल झालं. आमच्या सारख्यांच्या स्पर्शानं नाही हो वाटायचं हे तीर्थ. हे ऐकल्यानंतर काकाला जरा रागच आला. शिकलेले आहेत, वेदोपंडित आहेत, आपल्याकडं कितीही ज्ञान असू द्या, त्या ज्ञानाला अहंकाराची बाधा झाली का ते व्यर्थ आहे. आपण लाख मोठे असू, आपल्या घरी आपल्याला समोरच्याच्या वयाचा, त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या विचारांचा मान सन्मानच जर करता येत नसेल तर उपयोग काय ज्ञानाचा. काकाला राग आला, एवढंच लेकरू मला शिकवतंय. एक टांगी धोत्राचा काट टाकून द्यावा, घाटाच्या 6 पायऱ्या उतरून खाली यावं, एका हातानं माऊलींचा हात करकचून पिळावा, दुसऱ्या हाताला तळाड दिशी मुखात द्यावी. मला ज्ञान शिकवतोस का रे संन्याशाच्या कार्ट्या. कोवळ्या गालावरती 5च्या 5 बोटं उमटावी, डोळ्यात पाणी आलं ज्ञानोबारायांच्या. मारू नका ना काका, पुन्हा नाही येणार इंद्रायणीवर. आता जाऊ द्या. हातातला हात मनगट कसं बसू सोडवून घेतलं, काठावरचा पंचा खांद्यावरती टाकला. घराच्या दिशेनं निघाले माऊली, घराच्या दिशेनं निघाले. इकडे बराच वेळ झाला ज्ञाना दिसत का नाही म्हणून कुटियाच्या प्रांगणामध्ये आईनं यावं. लांबूनच ज्ञानाला येताना बघितलं. आईनं विचारावं, ज्ञाना, ज्ञाना कुठे गेला होतास रे. आई, अगं इंद्रायणीवर गेलो होतो का. इंद्रायणीवर कशा करता. आई, अगं स्नाना करता गेलो होतो. स्नाना करता गेलो होतो म्हणतोस बाळ, अंगावर गटारीचा गाळ रे राजा, कुठे पडलास का. पडलो नाही गाई. गावातनं येत होतो, ती मुलं खेळत होती, त्या खेळणाऱ्या मुलांकडे काकानं बघितलं आणि सांगितलं, अरे पाहता काय, लाता घाला त्या ज्ञानाला. विसोबा काकानं सांगितलं, आई त्या मुलांनी मारलं तर मारलं, काकानं सुद्धा मारलं. रुक्मिणी मातेने पदर डोळ्याला लावावा, विठ्ठल पंतांपाशी जावं. नाथ, नाथ आपण सहन करतो ठीक आहे, लेकरांनी का सहन करायचं, कशा करता, काहीतरी करा. काही कालावधीनंतर विठ्ठलपंत प्रतिष्ठान क्षेत्री येतात. आताचं पैठण, पूर्वीचं प्रतिष्ठान. धर्मसभा भरायची, एकापेक्षा एक पंडित आहे, कोणी द्विवेदी, कोणी चतुर्वेदी वेदांचं अध्ययन करणारे, कोणी शास्त्रांचं, कोणी पुराणांचं अध्ययन करणारे, तर कोणी गूढ विद्येचे अभ्यासक आहेत. सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, पण एका ज्ञानाची कमतरता आहे, माणुसकीच्या ज्ञानाची. ते नव्हतंच कुणाकडे. त्या धर्मपंडितानं धर्मसभेनं सुनवावं, तुमच्या मुलांची मुंज व्हावी म्हणून शुद्धीपत्रक देतो, तुमच्या मुलांची मुंज व्हावी म्हणून शुद्धीपत्रक देतो, पण उभयंताला पती पत्नीला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आहात तयार. क्षणाचाही विलंब न करता विठ्ठलपंत होकार देतात, देहांत प्रायश्चित्तासाठी तयार आहोत. कृष्णाजी पंत थरथरत्या हातानं थांबवण्याचा प्रयत्न करतात. थांबा बाचे बुवा, काय करताय, काहीतरी शास्त्राधार निश्चित असेल, मार्ग निघेल. पण ऐकतील ते विठ्ठलपंतच कसले. घरी यावं, पत्नीला सांगावं, त्या पतिव्रतेनं स्वयंपाक रांधावा, लेकरांना जेवू घालावं, झोपी लावावं. विठ्ठलपंत पत्र लिहित आहेत, ज्ञानदादाच्या पायाशी नेऊन ठेवतायत. झोपडीच्या कवाडशातनं येणारं गार वारं अंगाला झोंबून जात आहे, पण त्या झोंबणाऱ्या वाऱ्यापेक्षा अंतःकरणातल्या विचारांचं वारं अधिक झोंबताय. काय करावं, कसं करावं. रुक्मिणी माता लेकरांच्या डोक्याशी बसलेल्या, ज्ञानदादाच्या अंगावरती पांघरून घालणाऱ्या, सोपान काकाला डोळे भरून बघणाऱ्या, मुक्ताईच्या चेहऱ्यावरनं प्रेमानं मायेनं हात फिरवणाऱ्या. कसं टाकून जावं, का कशा करता. धर्मानं सांगितलंय म्हणून, शास्त्रानं सांगितलं म्हणून. अरे कुठला धर्म, कुठलं शास्त्र. अथ को धर्म हा किमतस्य लक्षणमितीचे दुच्यते यागादिरेव धर्म किमतव प्रयोजन वदर्थ. कुठला धर्म. लेकरांना पोरक करायला सांगतोय तो धर्म, लेकरांना वनवनात टाकायला सांगतोय तो धर्म. लेकरांच्या डोक्यावरनं प्रेमानं मायेनं हात फिरवावा, अंतःकरणामध्ये विचार येऊन जावा. आज जर माझा निवृत्ती इथे असता, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताना तिकडे सारावला. माझा निवृत्ती जर असता तर त्यानं मोठा दाटा म्हणून किमान सांभाळलं असतं, सावरलं असतं. आता एवढा सहा ज्ञाना, माझी 4 वर्षाची मुक्ताई उठेल, सकाळी विचारेल, दादा
आई दिसत नाही रे, कुठे गेलीये का काय सांगा विज्ञानानं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला माझ्या स्वप्नाला भूक लागेल, विचारेल दादा भूक लागली रे, पोटात कसतरी होत आहे, कुठून आणावं ज्ञानानं, कशी जगतील कशी राहतील काही माहित नाही. पांडुरंगाला साथ घालावी की पांडुरंग आता लेकरांसाठी सर्वस्व तूच आहेस, तूच माय आहेस आणि तूच बाप आहेस. ही जमीनच अंथरूण आणि हे आकाशच पांघरूण आहे. विठ्ठलपंत साथ घालतात, रुक्मिणी अगं उठ, लेकरं उठली तर नाही जाता येणार, मोह नाही गावरणार. जड अंतःकरणानं उठावं, तुळशी वृंदावनाचं दर्शन घ्यावं, घराकडे भरल्या नजरेनं बघावं, चालू लागावं. निवृत्ती नाथांना समाधीमध्ये दिसावं. कोणीतरी स्त्री आहे, कोणीतरी पुरुष आहे, काठानं चालतायत. कोणीतरी स्त्री आहे पुरुष आहे पण चेहरा दिसायला तयार नाही, कारण नियती आहे. सर्व सिद्धींनी युक्त असलेले निवृत्तीनाथ थांबवण्याची क्षमता आहे, पण चेहरा दिसत नाही. चालता 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 त्या पती पत्नीनं थांबावं. थांबल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला डोहात उडी घ्यावी, इकडे समाधी भंग पावावी, कारण चेहरा दिसावा. साथ घालावी आई बाबा. थांबवण्याची क्षमता असून सुद्धा नाही थांबवता आलं. त्या मायबापांनी त्या लेकरांसाठी एकदाच देहत्याग केला असेल, काय नियती असेल माहीत नाही. देवाची काय रचना असेल की समाजाकरता संतांनी उदयाला यावं, एवढे त्रास सहन करावे. ज्या विसोबा काकांनी त्रास द्यावा त्यांनाच पदरामध्ये घ्यावं ज्ञानोबारायांनी. ज्यांनी ज्यांनी त्रास द्यावा त्यांना सुद्धा उद्धार करून, त्यांचा सुद्धा उद्धार करून सोडावा. आम्हाला हेच तर समजत नाही महाराज. ज्या ज्ञानोबारायांच्या, ज्या तुकोबारायांच्या नावावरती आज हजारो लोक पोट भरतायत, त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये परमार्थ का नाही? त्यांचे विचार इतके मलिन काय? नाथांचा प्रश्न आहे, माऊलींचा प्रश्न आहे, तुकोबारायांचा प्रश्न आहे. आमच्या कानावरती एखादा प्रसंग पडतो पण आमच्या अंतःकरणामध्ये ती दयाद्र भावना येतच नाही का? कारण अजून आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नाही. आम्हाला माणसाच्या अंतःकरणातला देवच जर कळाला नाही तर दगडातला देव कधी समजायचा? माणसं आमच्या आयुष्यामध्ये येतात जातात, कधी कुणी आयुष्यातनं जातं तर कधी कुणी या जगातनं निघून जातं. आम्हाला त्यांना नाही ओळखता आलं तर तिथे आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांना कसं ओळखावं? विचारांचं आचारांचं पालनच जर आमच्या तत्वांमध्ये बसत नाही तर मग परमार्थ नेमके आम्ही कुठल्या पद्धतीचं करतोय? आम्ही कीर्तन ऐकतो पण कीर्तनात आम्हाला जे हवं ते आम्ही घेतच नाही. मग उपयोग काय तरी ऐकण्याचा? माझी एवढी पात्रता आहे असं अजिबात नाही. पण भगवंताविषयी प्रेमच जर मनात नसेल तर किती तत्वज्ञान ऐका, उपयोग नाही. आम्हाला काही ना काही होऊ देऊ, काही येत नाही आम्हाला, पण भगवंताविषयी प्रेम मनामध्ये असू द्या. भगवंत भेटतोच, देव देतो महाराज, आम्हाला भरभरून देतो, पण हा देव आम्हाला मुळात ओळखताच येत नाही. आम्हाला आमच्या जवळ असलेल्या माणसातला भगवंत ओळखता आला नाही. माणसं अगदी जवळून निघून गेली पण नाही थांबवता आलं, नाही त्या भगवंताला आम्हाला ओळखता आलं. मग गेल्यानंतर एवढा उद्व्याप कशाला? भक्ती करावी, परमार्थ करावा, साधू संतांनी माफ करायला शिकावं. तर तुम्ही आम्ही एखाद्याला माफ करू शकत नाही. संतांनी जवळ आला त्या प्रत्येकाचा उद्धारच केला. कोणी किती त्रास देणारा असू देत, कुणी कितीही खल असू देत, दुष्ट असू देत, अंतःकरणामध्ये दयाद्र वृत्ती आहे, त्यांचा स्वभावच तसा आहे. नाथ महाराज सांगतात की या संतांचा स्वभाव तसा असल्या कारणानं ते कुणाविषयी मनात अढी बाळगत नाही. अभंगाचं तृतीय चरण.
दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे। संतांचा स्वभावच असा आहे की जेणेकरून ही सर्व संत मंडळी अंतःकरणामध्ये कुणाविषयी वाईट भावना विचार ठेवत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल